फ्रेंडशिप क्रिकेट संघ बहुपाडा एरंजाड तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय तितक्याच ताकदीचा संघ भद्रावती पारबेल आमचे राजेशजी पाटेकर त्यासोबत दिनेशजी कडव उपसरपंच आणि अमोलजी पष्टे यांचा संघ भद्रावती तुम्हाला पार भेटतोय. गाव तुम्ही अंबेशू या दोन टीमच्या दरम्यान एक ताकदवर महामुकाबला मैदानावरती रंगतोय. या संख्या नाही आहे. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला जोरू पाहायला मिळेल आणि आता अंतिम मॅच आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील तुम्हाला पाहायला मिळेल. जर पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण त्यांना सेट करायला सांगायचं. या जितू घाबट स्वागत आपलं. बाळा हे बाळा नाहीये बम का गोळा आहे और वो कभी भी फूटने वाला है. सूरज तरे यांच्या खांद्यावरती खरं तर मोठी जिम्मेदारी होती. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड या स्पर्धेमध्ये आज खरं तर मोहपाडा एरंजाड हा संघ खेळतो आणि आमचे अमोलजी सोनावणे साहेब यांचे पिताश्री रमेशजी सोनावणे स्मृती 11 या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नवीनजी मेहेर साहेबांचे ते आगमन ते वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तसेच निखिलजी मेहेर यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. नंदू कराळे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्यासोबत तंटापक्ती अध्यक्ष हनुमान चंद्रकांत गवळी हे नाव कसं विसरून चालेल. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव हनुमान चंद्रकांत गवळी. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामी जोडी दाखल होतीये. एका बाजूला स्टप तर दुसऱ्या बाजूला प्रसाद बात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस बोराडे चा पहिला बॉल खेचलाय ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. धाव मिळते 4. बॅटमधून हा चौकार आलाय रोहन भालेराव. विकी भालेरावला तुम्ही पाहताय स्टप मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून पहिला दमदार हिट चौकार आलाय, त्यामुळे धाव फलक 4. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. रॉकेट स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा हा दुसरा वार स्टपचा येतोय चौकार. शकाल शंभू बैलाचे मालक आदरणीय श्री भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या समवेत हर्षल खडकबान यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनापूर्वक स्वागत. का बॅटिंग करतोय सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टपच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार तुम्हाला पार मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आणि आता रात्रीचे ठीक वाजलेत. आपण पाहतोय जबळ 12:58 मिनिटं झाले. त्यांनी या रात्रीच्या खरतर थंडगार वातावरणामध्ये तुम्हाला एक मोठी मॅच गरम मुकाबला मैदानावरती रंगताना दिसतोय. दोन्ही संघ तुम्ही पाहताय खरतर
एकाच परिसरातील आपल्याला पार भेटतील अगदी हक्केच्या अंतरावरती असलेले दोन गाव मोहपडा एरंदाळच्या विरोधात गावदेवी अंबेशू या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच पंधरावरती रंगते आणि काय सामना पार भेटतोय. सलगचे दोन बॉल आपण पाहतोय दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारलेत. स्टपच्या बाट दोन्हींना दोन चौकार. पुढचा बॉल खरतर हलक्या त्यानं बॉलला ढकललं. पुश करोर खुश रो हे चित्र तुम्हाला पार मिळेल. सिंगल येथे भीतीय सिंगच्या साथीनं आता धावफलक टीमची टोटल 9 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. ओन नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बरं यार ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तेजसवरती आक्रमण. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. पुन्हा एकदा मिडॉन मधून बॉल निघालाय. नरेश पोहोचतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्यानंतर नितीन ठाकरे बॉलवरती पोहोचते. उत्तम फेक करतील. दरम्यान धाबा किती भेटतील? 2 धाबा. थोडेसे खेळाडू फंबल झाले. लगेच 2 धाबातून 1 पॉईंट जातात आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 1/11 टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार बीते जाऊन पोहोचते. 11 धाबा धावफलकावरती आता जोडले जातील या मॅच मध्ये. 11 धाबा जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार बीतोय आणि टीमची टोटल देखील 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बॉल तयार. पुन्हा एकदा दुविधा मनस्थितीमध्ये होते. कोणत्या बाजूला फटका खेचायचा आणि अखेर बॅटची कडा घेतल्यानंतर पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला. त्यानं टिपला झेल. संपला खेळ. प्रसाद म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि पहिला धक्का आता लवकर लागलाय त्यामुळे नाराज आहे. प्रसाद म्हात्रेनं मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. किशोर मेहेरला तुम्ही पाहता या मॅचमध्ये जो दाखल झालाय एरंदळ गावामध्ये. तर सर्वात आधी जर कोणी बाईक आणली असेल तर तो खेळाडू किशोर मेहेर मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती किशोर मेहेर दाखल होतोय. त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती स्टॉप तुम्ही पाहताय विक्की बालेराव, रोहन बाळेराव हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. बरोबर तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पोहोचला. खेळाडू पुढे सरकतोय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्यानंतर जीवनदान मिळतंय या खेळाडूला. मैदानावरती तुम्ही पाहताय किशोर मेहेरला तुम्ही पाहताय आणि जीवनदान त्याला मिळालंय. त्यामुळे टीमची टोटल आता फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकते. 12 धाबा फलकावरती जोडले जातील. काळोख्या रात्री खरतर 1:02 झाले. त्यांनी एक गरम मुकाबला आपल्याला पार मिळतोय. दोन्ही संघाचा खेळ नेहमीच अप्रतिम आपण पाहिलाय. परंतु या मॅच मध्ये अद्याप आपण जर पाहिलं तर धावफलक 12. पहिला ओव्हरचा खेळ इथून संपला. टीमची टोटल 12 याकड्यावरती आपल्याला पार मिळेल. आता परत आपण पाहतोय खरतर भगवा चषक या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अमोलजी रमेश सोनावणे साहेबांना तुम्ही पाहताय. अद्याप या मॅचचा ते आनंद घेत आहेत आणि आज मोहपाडा एरंदाड स्वतःच्या गावाला इथे सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेत आणि त्यांच्याच पिताश्रीच्या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर रमेश सोनावणे स्मृती 11 फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदाड आज सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. गावदेवी अंबेशूच्या विरोधात 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आणि अद्याप आपण पाहतोय खास करून आमचे मेंटॉर टीम मोहपाडा एरंदाडचे राजेश दादा मेहेर यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम एरंदाड मोहपाडा या संघासाठी. त्यांचाही शुभेच्छांचा स्वीकार आम्ही करतोय. या मॅच मध्ये खरं तर स्टार खेळाडू सूरज तरे तुम्हाला खेळताना दिसेल. खरं तर कोणी बॅटिंगच्या जोरावरती आपापला मैदान गाजवतोय, खेळ गाजवतोय, कोण बॉलिंगच्या जोरावरती गाजवतोय. सूरज तरे म्हटलं की क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती त्यानं खरं तर टीम मोहपाडा एरंदाड मध्ये आपला स्थान निश्चित केला. त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला बा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या टीमची टोटल जोडली गेली स्कोरवरती 12.
बिग हिट आल्या आल्या पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. किशोर मेहरला आता सलग दुसऱ्यांदा जीवनदान मिळत आहे. डीप मध्ये 12च्या वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला होता जबरदस्त बॉल वरती. वैभव खाकरेला तुम्ही पाहता प्रचंड वेगानं तो पोहोचला, जरूर पडतो कॅच ड्रॉप. 2 जीवनदान मिळाल्यानंतर आता जखमी भाग मैदानावरती डरकाळी फोडेल की त्याला शांत ठेवण्याचं काम करेल मैदानावरती टीम गावदेवी अंबेशू. हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सामना रफ अँड टफ मैदानावरती पाहायला मिळेल. सामना जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसा रंगेल यावरती प्रेक्षकांच्या नजरा तुम्हाला जरूर पार मिळतील, यातील मात्र शंका नाहीये. आणि दोन्ही संघाचा खेळ या मॅच मध्ये आपण पाहतोय अप्रतिम होईल, यातील मात्र शंका नाहीये. बरं तयार, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. तिसऱ्यांदा आता झेल इथून आपल्याला पाल मिळेल आणि आता तिसऱ्यांदा कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही सांगितलंय, परंतु अद्याप आपण पाहतो 3 जीवनदान मारल्यानंतर आता कशा प्रकारची बॅटिंग करेल किशोर मेहरच्या साथीने मैदानावरती तुम्ही पाहताय. स्टप विकी भालेरावला तुम्ही पाहताय. आमच्या सोबत सेवा संस्था फाउंडेशनचे आमचे खरं तर मुख्य शिल्पकार, यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा ज्यांनी करून दाखवलं ते आमचे संतोषजी सोनावणे जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर विचारणा केली गेली, संतोष काय म्हणतोस, त्यांनी सांगितलं मी स्पर्धा भरवली आहे आणि ती सक्सेस देखील केली आहे. बरोबर यार, मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फायनल खेळाडू 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार हिट, चौकार. आणि चौकाराच्या साथीने टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती फ्लाय होत असताना धाव प्लस जाऊन पोहोचला. टीमची टोटल 19 धावा फलकावरती जोडल्या जातील. टॉस तिथे जिंकला होता टीम गावदेवी अंबेशिवने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपडा एरन जडला आणि आता का बॅटिंग करतात. धावफलक 19 धावा फलकावरती जोडल्या जातील. सुमित जमदरेला तुम्ही पाहता नंबर 2 मध्ये तो दाखल जर आहे त्यांच्या विरोधात आता चौकार इथे वसूल करतोय. बॅट्समन स्टपच्या बॅटमन हा चौकार आलाय. बरं यार, रायटम ओव्हर द विकेट. आडवा बॅटने खेळला, मिड विकेटला कडवा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. विकी भालेरावच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू सो मच. का बॅटिंग करतो, एक चौकारानंतर आता पुढच्याच बॉलवरती आक्रमण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता 25 धावा फलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअर वरती बॅटिंग तुम्हाला पार मिळते. या मॅच मध्ये 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना बाजारावरती रंगतोय, यातील मात्र शंका नाहीये. नेक्स्ट मॅच 11 स्टार 11 बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधात डिंगडॉंग कासगाव. पुन्हा एकदा बिगिट, पुन्हा एकदा खेळला, टर्न केला ऑन साईडला, मिड विकेटला 12शी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना फटका, 4 रन. आणि आता चौकाराच्या साथीला टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 29 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. का बॅटिंग करतोय विकी भालेरावला तुम्ही पाहता. या मॅच मध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग त्याने देखील केली आहे. पुढचा बॉल ओन नंबर 2. यावेळेला देखील चप्पल क्रॉसिंग केल्याचा प्रयत्न. अपील 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 आणि अखेर फलंदाज बाद. परतावं लागेल माघारी. या मॅच मध्ये तुम्ही पाहता विकी भालेरावला देखील खरं तर पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली आणि त्यानंतर पंचांचा इशारा लेट परंतु थेट मैदान सोडलं विकी भालेरावनं. फलंदाज बाद.
सोडलाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. खरं तर मिडल ऑर्डर मध्ये दाखल होतो आणि नुसतं दाखल नाही होत तर टॉप गिअर वरती बॅटिंग ज्याचे बॅटपत्र आपण नेहमीच पाहिले तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या मध्ये समीर मेहेर आता दाखल झाला या मॅच मध्ये. खरं तर संघ अडचणी जेव्हा जेव्हा सापडतो त्यावेळेस टॉप गिअर वरती बॅटिंग आपण समीरची नेहमीच पाहिली, परंतु या मॅच मध्ये अद्याप आता लवकरच तो दाखल झालाय. कारण जबळ जबळ आता 4थ्या क्रमांकावरती समीरला तुम्ही पाहताय. कारण 2 ओव्हरच्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळतो. टीमची टोटल 29 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि बॉडी ट्रॅक वरती एक अनुभवी खेळाडू मनोहर कडव आता तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बरेचसे प्रेक्षक मोपडा एरंदाडचे जोडले गेलेत. बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय टीम अंबेशूचे देखील जोडले गेलेत, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तयार लेफ्टम सीमर आणि पहिला बॉल मी म्हणेन खरं तर गोल गिरकी घेऊन टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न असं वाटलं होतं बॅटची कडा आणि त्यानंतर एक सिंगल एकपटी जाती आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लाव होती. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन्ही संघाचा खेळ आपण पाहतो या मॅच मध्ये अप्रतिम जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. सेकंड ओव्हरच्या मॅचेस 4 ओव्हरच्या रंगतील याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे टीम बदलापूर गाव आणि त्यासोबत कासगाव रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा आणि अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळते. मी अजून मगाशी आधी म्हटलं होतं आधीच खरं तर की लेफ्टनंट स्वीपर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आणि फिरकीचं आक्रमण आणि त्यासोबत अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि आता तोच अनुभव पणाला लावत असताना अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय एसनच्या मागे अप्रतिम हिस्तीरक्षण, त्यासोबत आपण पाहतोय केंद्रबिंदू म्हणून याची ओळख घ्या. यावेळेला देखील पुन्हा एकदा आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती चेंडू नव्हता त्यामुळे अजून एक तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 31. जबळ 3 बॉलचा खेळ आता संपला. 2च धावा खर्च करत असताना मयूर ताम्हाणेला तुम्ही पाहताय थलमांच्या क्षेत्रामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रयत्न करत होता आणि अखेर म्हटलं जाताना प्रयत्नांती परमेश्वर बॉल लावा बाउंड लाईनच्या पलीकडे फेकून दिला. डीप विकेट पॉइंट सीमारेषा पार षटकार. किशोर मेहरच्या बाटपुतला षटकार तुम्हाला बाल मिळेल. खेळ तर बरेच मॅचेस आपण पाहिला. किशोर मेहर म्हटलं की थोडासा छासपडत तो खेळत होता, बॅकफुट वरती होता, परंतु आता फॉर्म मध्ये येणं हे जरुरी होतं आणि ते चित्र आपण पाहतोय. हा षटकार त्यानं वसूल केलाय त्यामुळे टीमची टोटल 5 होती. धावफलकावरती धावा तुम्हाला पार भेटतील 37. 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार, शफल क्रॉस होऊन पुन्हा एकदा खेळला, टर्न केला, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक देखना स्ट्रोक चौकार. आणि या चौकारच्या साथीला धावफलक 41. 41 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एका बाजूला अमोलजी सोनाणे साहेब यांचा संघ मोहपाडा एरंजाड, तर दुसऱ्या बाजूला राजेशजी पाटेकर जे अंबेशू गावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांचा संघ खेळतोय गावदेवी अंबेशू. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आणि धावफलक आता 41. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला बाल मिळेल. सलग 3 बॉल आपण पाहिलं, फक्त 2 धावा खर्च केला होता मनोहर कडवनं, परंतु आता आक्रमण, एक षटकार आणि एक चौकार किशोर मेहरच्या बॅटमधून.
पुढचा देखील ऑन साईडला आडवं बाट खेचण्याचा प्रयत्न नाही जमलं. एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाल मिळेल काय होतीये 42. दोन धाबा इथे मिळतील आणि त्या दोन धाब्याच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल एकच धाव आली आहे. तेच मी म्हणत होतो सिंगच्या साथीने धाव फलक पुढे सरकत असताना बर्दियार तेजस पुढचा बॉल आपली बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तिथे बहाल केली आणि धावफलक देखील फ्लाय होत असताना फोर्टी 44 धावा धावफलकावरती पाल भेटतील. आणि समीर मेहरला इथून आता मैदान सोडावं लागेल फॉर दिस बॉल. आणि नवीन बॅटर आता मैदानावरती बाबेश
भावेश जाधव बडोदियार. नरेश कडव यांच्या प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज झालंय आणि जर पुढची ओव्हर त्यांनी जर हाताळली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आमचे उत्कृष्ट धावपट्टू मनोज नामदेव ठाकरे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज लावण्यात आलंय. प्रत्येक कॅचला 200 रुपये आणि त्यानंतर यस क्या बात आहे. खरं तर नरेश कडव यांना तुम्ही पाहताय त्यांचा वॉर्मअप चालू आहे. पुढची ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये मागचं सारं काही विसरून यावेळेला देखील अपील स्ट्रॉंग होती. दरबार एक सिंगल एक पटी जाईल. ओन नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना लेग बाईट्सच्या माध्यमातून सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 45. षटकातील काही चुनीचा खेळ आता शिल्लक. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. शेवटचा बॉल. सात बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ. शेवटचा बॉल सफल करून थेट लावून साईडला टर्न केलाय. फाईन लेगला बॉल निघालाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक. धावा मिळतील 4. आहे तो चौकार. एक सूचना आहे सर्व प्रेक्षकांना देखील सामना आपण जरूर एन्जॉय करा, परंतु या स्पर्धेला कोणताही गालबोट लागता कामा नये याची देखील दखल आपण प्रेक्षकांनी घ्यायची आहे. मॅनेजमेंट कमिटीकडून या सूचना येत आहेत. आणि आता ओव्हर नंबर 5 मध्ये मयूर. ओव्हर नंबर 5 मयूर. आय थिंक नरेश कडव यांचा 500 रुपयाचा नुकसान झाला असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. धावफलक 49. 49 धावा फलकापती जोडल्या जातील. नरेश दादा गाडी देखील आलेत या मॅचचा आनंद घेत असताना. वेलकम नरेश दादा गाडी. त्यासोबत सुशील आमचे सोनेरीचे आपलं मनपूर्वक स्वागत. ललित भोईरला देखील आपण पाहतोय आज या मॅचचा आनंद घेत असताना. रबाडा या नावानं सुपरिचित असलेले खेळाडू. पहिला बॉल आणि पहिल्या बरोबर एक सिंगल इथे ऍड होतीये. त्यासोबत अंजित थोरवे, विशाल गायकर यांनाही तुम्ही पाहता. आणि आमचे काकडबालचे हरेशजी भोईर, विकासजी पावशे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. सर आपण चेक करू नक्की घडले का. याच दरम्यान आदरणीय अब्बास खान साहेबांचं आगमन होत आहे. अब्बास खान साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं जानता राज्य चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शब्बी कोहारी राईप गोरे यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आणि दोन्ही कॅप्टन टॉससाठी
या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. पंच तुमचा निर्णय काय? फेअर आहे ना? चला आपण चेक करतो, 1 मिनिट थांबा. फेअर डिलिव्हरी. फेअर बॉल आहे स्टंपचे, खालून बॉल गेले, एवढा खालून बॉल आहे स्टंपचे. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बरोबर यार पुढचा बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहता बटन पॅटच्या बदल बनणार बेग तेच ठरणार. बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रचंड बेगाला बॉल देखील निघालाय. डॉट बॉल. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल तिथे टिपला. अखेर किशोर मेहरला मैदान सोडावं लागेल. रमेश कोहारी अँड कासगाव टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल. बघा यानंतर 3 सामने अजूनही खेळवायचे आहेत, त्यामुळे ही सूचना असेल. याच दरम्यान सेफबाई कोहारी यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं. बरोबर पुढचा बॉल आल्या आल्या महेंद्र त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तो षटकार. खान साहेबांना विनंती असेल आपण या आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि अब्बास खान साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. क्या बात आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल, विकेटचं बदन. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जोडली जाते 56 धावा धावफलकावरती जोडल्या जातील या मॅच मध्ये. आज चिकू देखील इनेक्शन मध्ये. वेलकम चिकू पवार, तो देखील इनेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्र तुम्ही पाहिलं MSD स्टाईल न त्याला षटकार ठोकला आणि आता पुढचा बॉल मिझिया 11
बदलापूर या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे या पुढच्या मॅच मध्ये. राहुल सर, प्रथमेश नवीन बॅटर दाखल होतो या मॅचमध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला डीप मध्ये, खेळाडू पोहोचतोय पुन्हा एकदा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि अखेर विकेट बीते. त्यामुळे धावफलक टीमची टोटल आता 56 याकड्यावरती पूर्णपणे थांबली. पहिला डाव इथे समाप्त होतोय. 57 धावा चेस करावा लागतील दुसऱ्या डावामध्ये आंबेश्वर टीमला. या स्पर्धेमध्ये नरेश दादा इन ऍक्शन मध्ये आहेत. 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आता जशी मॅच सुरुवात होईल मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा मी रिमाइंड करतोय आमचे जवळचे मित्र रोशनजी संतेश सरांना. आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. बघा, प्रेक्षकांना विनंती असेल खुर्च्या द्या. पण खुर्च्या ह्या खऱ्या अर्थाने बसण्यासाठी आहेत. आंबेशिव या टीमला पण खुर्च्या द्यायच्या आहेत. ओमकारजी मोरे इन ऍक्शन मध्ये आहेत. दिनेश दादा, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. कार्यसम्राट उपसरपंच
व्हॉइस ऑफ अंबिशिव नक्कीच जितू घावट सर देखील आहेत खऱ्या अर्थाने टीमला ते देखील सपोर्ट करतायत. आज इन ऍक्शन मध्ये नाहीयेत. पुढील वर्षी दिनेश दादा कर्तव्य आहे 100% याच वर्षी. यस, क्या बात आहे. म्हणजे 2026 मध्ये नरेश दादा धमाका आहे. कुमारचे ते श्री होतील. बॉलर कोण आहे? प्रसाद प्रसाद म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती येतात. या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहू शकाल आई गावदे आंबेशिव या टीम कडून मयूर आणि त्याला साथ देते आकाश. टार्गेट या मॅच मध्ये आहे 57 धावांचं. 5 षटकांमध्ये 57 धाव बनवायच्या आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे आणि झेल सोडला जातोय. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय फलंदाज मयूरला. मयूर आणि आकाश ही जोडी आहे. गणेश पाटील यांची खासियत आहे. अंबिशिवचे प्रेक्षक त्यांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. सपोर्ट करतायत. स्ट्राईक इनला बॅट्समन आकाश. हाफ ट्रॅकर हुक करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सरांसाठी सॉन्ग होतं गणेश पाटील यांच्या माध्यमातून. 1 for the ओव्हरचा इशारा येतो. फर्स्ट बाउन्सर धावसंख्या आपण बघू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आणि गॅप मधून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय फलंदाज आकाशच्या बॅटमधून. 57 धावा बनवायच्या आहेत. राऊंड विकेटने स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण बघू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. एक अनोखं पारितोषिक येत आहे आंबेशिवच्या प्रेक्षकांसाठी. बालू टेलर कडून आंबेशिवच्या कोणत्याही प्रेक्षकाने जर षटकाराच्या बाहेर झेल पकडला तर नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक असेल. चला बालू टेलर यांच्या माध्यमातून विजय हे पारितोषिक आहे. डगआउट मधून जरी झेल पकडला तरी देखील 200 रुपयांचं पारितोषिक. आणि गजानन घरत यांच्याकडून देखील 500. क्या बात आहे. बघा आंबेशिवसाठी फक्त ही सुवर्ण संधी आहे. आंबेशिवचाच प्रेक्षक पाहिजे.
ही अट आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 10. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि अंतिम चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. बनवायच्या धावा 5 षटकांमध्ये 57. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. घ्या, जास्त विलंब आपण करू नका. गोलंदाजी मार्क वरती येतात. गोलंदाज विकी भालेराव, विकी रोहन स्टब्स या नावाने खऱ्या अर्थाने सुपरिचित आहेत. परंतु विकीचं मी कौतुक करेन. आपल्या मामाच्या पावलावरती पाऊल ठेवून या टेनिस विश्वामध्ये त्यांनी देखील आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. अक्षय गायकवाड जे आमच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांचे हे भाचे आहेत. विकी ऑन साइड विकेट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. वाईड इज लॉंग. चा प्रश्न आहे दिनेश दादा. नाही, आम्ही बघितलंय कोणी झेल पकडलाय कोणी नाही पकडला. क्या बात आहे. क्लासिकल लॉफ्टेड कॉर्नरचा फटका सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतात अप्पर कट आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग. बॅकवर्ड पॉइंटला मिळतील चेंडूवरती एकूण धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. सेवा संस्था फाउंडेशनचे सदस्य आदरणीय केतनजी जाधव साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. आई गावदे आंबेशिव या संघाने या मॅच मध्ये या इनिंग मध्ये चांगली सुरुवात केली आहे. 57 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे. गोलंदाज विकीच्या या चेंडूमध्ये डॉट बॉलची समाप्ती. पाटील असल्यावरती कॉमेंट्री करायला कंटाळा येत नाही. सकाळ होऊ द्या. मनोरंजन आणि मनोरंजन ते करत असतात. क्या बात आहे. लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पुन्हा एकदा सोडलेला आहे. या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 2 झेल सोडलेले आहेत.
धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 25. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. महागडी गोलंदाजी विकी करतायत या षटकामध्ये. मिस्टामिक स्ट्रोक आहे पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. तोपर्यंत मिळतील एकूण धावा 2. काहीतरी चर्चा सुरू आहे पंचांची देखील. डीके सर, यस, चर्चा सुरू आहे फलंदाज आणि पंचांमध्ये. डीके सर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. एक्झॅक्टली किती धावा आहेत या चेंडूवरती? डीके सर, डीके सर, धावा किती असतील? 2 ना? यस, 2 धावा नक्कीच पूर्ण आहेत. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 30. धावा या मॅच मध्ये 30. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, टायमिंग बेमिसाल, सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय. समीकरण सोपं झालेलं आहे. 17 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 24 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या मॅच मध्ये गावदेवी आंबेशिव या संघाने, दोन्ही संघांचे प्रेक्षक, त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी आंबेशिव आणि त्यांना फाईट करतोय फ्रेंडशिप मोहपाडा. चला नेक्स्ट मॅच. मिझिया 11 स्टार बदलापूर गाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या टीमला बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
जर आकाश नॉट आउट राहिले तर नक्कीच बालू टेलर कडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल. शर्टाची शिलाई 350 घेता आणि 200 रुपये लावता. आकाशसाठी सुवर्ण संधी आहे. राहुलजी चव्हाण सर बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज प्रसाद आहेत. या सेकंड स्पेल मध्ये कमबॅक करावं लागेल कारण की 15 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी आंबेशिव या संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे कारण की 2 झेल सोडले तेच झेल महागात पडतायत. सॉफ्ट हँड खेळता स्ट्रेट ड्राईव्ह आहे. एकच धाव मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन मयूर आहेत ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. आकाशने खूप चांगली बॅटिंग केली आहे. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका टीम मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती. 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. सलमान पांच साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या. टीप मध्ये स्टप्स आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42 आणि 15 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू बनवायचे धाव 15 या मॅच मध्ये गावदेवी आंबेशिव या संघाला. पंधरा धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या चौथ्या षटकामध्ये. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की 12 चेंडू बनवायच्या धाव 15 या मॅच मध्ये आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर वर्चस्व नक्कीच निर्माण करेल. विजयाचा मार्ग सुकर होईल गावदेवी आंबेशिव या टीम साठी आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये वापसी होईल. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता थांबवलं त्यानंतर फलंदाज आकाश आणि मयूर ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला आकाश ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत.
11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे अजूनही. यावेळेस सोडून दिलेला आहे चेंडू आणि आशेभूत नजरेने पाहतच राहिले. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. व्हाईट बॉल साठी आपण चेक करूया. तिसरे पंच आपण या केपी सर. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे कारण की बॅटकट आणि LBW सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पंच बघा, दोन्ही अँगलने, एका अँगलने पंच मध्ये आहेत, एका अँगलने विकेट किपर मध्ये आहे. त्यामुळे जो ऑनफिल्ड कॉल असेल तोच असेल आणि रिव्ह्यू रिटेन असेल. रिव्ह्यू रिटेन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल येतोय. चेंडू शिल्लक आहेत 10. धावा बनवायच्या आहेत 15 या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन आकाश, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार आलेत. तो खेळतोय 32 धावांवरती नाबाद. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या आहेत 13 या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. काय गोलंदाजी सुरू आहे या चौथ्या षटकामध्ये. समीर इम्प्रेस करतायत. मी आधीच म्हटलं होतं जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये वापसी होईल आणि ती वापसी झालेली आहे. या सामन्यामध्ये फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीमची. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायचे 13 या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. समीरचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. 7 बॉल 11ची गरज. 5 चेंडू फेकले अवघ्या. नक्कीच 4च धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीमला गोलंदाज समीरने. हा चेंडू फार महत्वाचा असेल. ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉलची संधी होती आणि अप्रतिम फिल्डिंग आपण पाहिली आहे फॉलो थ्रू मध्ये. टाळ्या होऊन जाऊ द्या समीर साठी. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. फ्रेंडशिप मोहपाडा टीमला 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केलेली आहे की 11 धावा डिफेंड करण्यासाठी कोणावरती विश्वास दाखवला जाईल.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका ही विनंती असेल. चेंडू शिल्लक 6 धावा बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये 11 चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. एक जमेची बाजू आपण पाहू शकाल गौदी आंबेशिव या टीम साठी की आतापर्यंत कोणताही फलंदाज त्यांचा बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे आंबेशिव या संघासाठी. प्रथमेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. डॉगेश भाईची गँग आपण पाहू शकाल ग्राउंड वरती आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन मयूर जो संघर्ष करतोय, जरी एक चौकार आला असेल तर देखील आतापर्यंत थोडासा त्याचा बल्ला शांत आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश. 11 धाव बनवायच्या आहेत 6 चेंडूंमध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि पंचांचा इशारा. यस, थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल योगराज सर, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहेत. रमेश कोहारी यांचे पिताश्री इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या जाणता राजा चषकामध्ये विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पाच चेंडू बनवायच्या धावा 10 या मॅच मध्ये. जोपर्यंत आकाश स्ट्रायकिंग वरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत, कारण की आधी आकाशने बॅटिंग खूप चांगली केलेली आहे. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेले आहेत. धगधग वाढलेली आहे दोन्ही संघांच्या प्रेक्षकांची देखील. 5 चेंडू 10 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश, स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश. फुल टॉस, मिस्टायमिंग आहे आणि हा झेल पकडलेला आहे आणि DRS पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर चेक करूया आपण. फुल टॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये आणि चेक केलं जाईल. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? यस, पंचांचा रिव्ह्यू आहे, आपण चेक करूया. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे फलंदाज बाद असेल. OUT फलंदाज झालाय बाद. आणि या मॅच मध्ये ट्विस्ट, कुठे होता सामना, कुठे आलाय हा सामना. 12 चेंडू 15 बनवायच्या होत्या आणि आता मात्र इक्वेशन आहे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. न्यू बॅट्समन
आहे जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावांची गरज. सुमित नवीन फलंदाज येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. विस्फोटक फलंदाज आहे, सिक्सर किंग आहे, क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे. 4 बॉल 10. सामना टर्न झालेला आहे. फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीमच्या बाजूने हा सामना झुकलेला आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. 4 चेंडू 10ची गरज. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईड इस्ट लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. या 2 संघांमध्ये क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय या 2 संघांमध्ये. कारण की जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला जानता राजा चषकाची वर्षभर वाट पाहावी लागेल. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सुमितने अनेक सामने जिंकून दिलेत या परिस्थितीमध्ये गावदेवी आंबेशिव या टीमला. हाही सामना जिंकून देईल का? फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडले चेंडूवरती? चुका आणि चुका झालेल्या आहेत. आज फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीमच्या माध्यमातून हा 4था झेल सोडलेला आहे आणि हा षटकार देखील येतोय. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. 2 चेंडू शिल्लक, 2ची गरज. दोन चेंडू 2ची गरज. चला सामना कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणी जाणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 2ची गरज. झेल सोडला त्यानंतर षटकार देखील येतोय. शंतनू होते, शंतनूने ही चूक केली आहे. ही चूक केली की घोडचूक केली आहे येणारं काळच ठरवेल. ही कॅश नाही तर ही मॅच सोडली मी तर म्हणेन. क्या बात आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला सामन्याचा रिदम तोडू नका, विनंती असेल पंचांना आपण सक्त ताकीद द्या. लगेचच आपण सामना सुरू करूया. 2 चेंडू शिल्लक, 2ची गरज. मी आधीच म्हटलं होतं सुमितने या परिस्थितीमध्ये अनेक सामने जिंकून दिलेत. आई गावदेवी आंबेशिव या टीमला हाही सामना जिंकून देईल का? नशिबाची साथ मिळते आई गावदेवी आंबेशिव या टीमला या मॅच मध्ये. लक फॅक्टर ऑन झालेला आहे. 2 बॉल 2. प्रथमेश राईट आर्म राऊंड विकेटने. स्ट्राइक इनला बॅट्समन सुमित जमदरे. बॅटच्या आतली कडा आहे. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि दुसरी धाव देखील. पंच काय इशारा करतायत पाहावं लागेल. योगराज सर सध्या डे नेट सुरू आहे आणि नॉट आउट. सामना होतो फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी आंबेशिव या टीमने. अभिनंदन आई गावदेवी आंबेशिव या संघाचा सुटकेचा श्वास घेतलेला आहे आंबेशिव या टीमने. आणि हार्ड लक फ्रेंडशिप 11 मोहपाडा टीम. पुढील स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आकाश, ज्याने बनवले 36 धावा या मॅच मध्ये. आकाश आहेत मॅन ऑफ द मॅच.